MIDC थाना अंतर्गत IC चौक पर स्थित शासकीय OBC गर्ल्स हॉस्टल में एक सनसनीखेज घटना सामने आई। देर रात दो आरोपी हॉस्टल के पिछले दरवाजे से भीतर घुसे, एक छात्रा के कमरे में गए और उसके साथ छेड़खानी की। इसी दौरान छात्रा की नींद खुल गई और आरोपी उसका मोबाइल उठाकर भाग निकले। इस घटना से हॉस्टल में रहने वाली छात्राएं बुरी तरह भयभीत है। सुरक्षा के कोई इंतजाम नहीं होने के कारण भविष्य में भी इसी प्रकार की घटना होने से इनकार नहीं किया जा सकता। हालांकि MIDC पुलिस ने छात्रा की शिकायत पर चोरी और छेड़खानी सहित विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया, लेकिन अब तक आरोपियों का कोई सुराग नहीं मिला। हिंगना रोड के IC चौक पर स्थित गायत्री प्लाजा नामक व्यावसायिक इमारत के दूसरे और तीसरे माले पर OBC गर्ल्स हॉस्टल है। पिछले दरवाजे से परिसर में दाखिल हुए यहाँ कुल 64 छात्राएं रहती हैं। रात के समय एक महिला, चपरासी और वार्डन भी यहाँ देख रेख के लिए रखी गई हैं। इंजीनियरिंग की पढ़ाई कर रही पीड़ित छात्रा सोमवार की रात अपने कमरे में सो रही थी। रात 2:30 बजे के दौरान इमारत के पिछले दरवाजे से दो युवक परिसर में दाखिल हुए। पीड़िता के साथ एक और छात्रा रहती है, लेकिन वह छुट्टी लेकर अपने घर गई थी, इसलिए पीड़िता कमरे में अकेली थी। रात में सोते समय दरवाजा बंद नहीं किया गया था। आरोपी छात्रा के कमरे में गए, वहां मेज पर रखा उसका मोबाइल उठा लिया। इसी दौरान आरोपी युवकों ने पीड़िता को अश्लील तरीके से स्पर्श किया, जिससे उसकी नींद खुल गई। आँख खुलते ही उसके होश फक्ता हो गए। इससे पहले भी वह शोर मचाते दोनों आरोपी उसका मोबाइल लेकर भाग निकले। पीड़िता ने चीख पुकार की तो अन्य छात्राएं और वार्डन मदद के लिए दौड़ी। घटना की जानकारी MIDC पुलिस को दी गई। शुरुआत में केवल मोबाइल चोरी होने की जानकारी दी गई थी, लेकिन बाद में छात्रा के साथ छेड़खानी की बात भी उजागर हुई। सर, रात्री 3 वाजे मी आपल्या रूममध्ये झोपलेली होती सर. रात्री 3 वाजेच्या दरम्यान 2 मुलं माझ्या रूममध्ये घुसले होते सर. माझ्या रूममध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती, बस टेकलेला होता सर. माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला, का घेतला, मला ते आतमध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर. पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले सर. आतमध्ये आल्यावर काय नेमकं घडलं बेटा? त्यांनी काय बॅट टच करण्याचा प्रयत्न केला? कशा भीतीत तुम्ही जगत आहात? सर, त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसे मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथून. आणि तुम्ही तक्रार करण्याचा प्रयत्न केला का? वॉर्डनला सांगितलं का? काय सर, सांगितलं. तेवढ्याच वाजे मी मॅमकडे आली. मॅमचा दरवाजा ठोकली. मॅम 7 मिनिट तर मॅम उठलेच नाही. मी दुसऱ्या मुलीकडे गेली. मॅमनं दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूम मध्ये गेली. तिला सांगितली असं असं झाला बा म्हणून. मी तिच्याजवळ गेली, रडत आहे मी. तर मॅम आले. मग म्हणतात काय झालं, कोणाची तब्येत बरी नाही का सर. मग मॅमला तसं सांगितलं. तेवढी घटना घडल्याच्या नंतरही मॅमने कॉल सुद्धा नाही केला सर पोलिसांना. पोलिसात तक्रार नाही केली तुम्ही? काय झालं? पोलिसात तक्रार करून गेले होते का? सर, सकाळी गेले होते, पण फक्त मोबाईल चोरीची तक्रार केली सर. मग मी माझ्या सरांना वगैरे कॉल केली. सायंकाळी सर वगैरे आले. त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो. रात्री पोलीस तक्रार झाली. काहीच तक्रार नोंदवली नाही त्यांनी सर? फक्त मोबाईलची झाली होती कंप्लेंट. अच्छा, तुम्ही भीतीत आहात? कशा पद्धतीने आता तुम्ही इथे राहता? असं काय वाटते तुम्हाला भीती? सर, बाहेर निघायची पण इच्छा नाही होत सर. असं वाटते की बाहेर पण असं काही होऊ शकते बा सर. हॉस्टेलमध्ये असं होऊ शकते तर बाहेर का नाही होऊ शकत सर? लोकेशन पण बरोबर नाहीये सर. आपल्याकडे एक मुलगी आली. ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोडला आहे. ते बिल्डिंग 3 मजली आहे. त्या 3 मजलीमध्ये वरचे 2 फ्लोअर मुली राहतात. जवळपास 60 मुली इथे राहतात. जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की आम्ही 2 जणी राहत होत्या. त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे, ती गावाला गेली. मी एकटी राहत असताना 2 मुलं आले. 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले. त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आली. परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचे गेट कायम उघडं असतं, त्याला कुठलंही कुलूप नव्हतं. आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत. त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम उघडा असतो, त्याला आतून कडी कोंडा नव्हता. तसेच त्याने कंप्लेंटही केली की CCTV वगैरे पण नाही. त्यामुळे या CCTVचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 305 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे. तपास सुरू आहे. आरोपीचा शोध चालू आहे CCTVच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर इथे हे कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची ये-जा असू शकते. त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना? भविष्यात होऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या.
त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेत आहोत.